रविवारी विशाळगड मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विशाळगडावरील अतिक्रमणं काढावीत या मागणीसाठीच्या या आंदोलनानं वेगळं वळण घेतल्यानं संवेदनशील कोल्हापूरकर अस्वस्थ झालेत. कोल्हापूरच्या मूळ स्वभावाच्या विपरीत घडल्यानं खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आज गजापूर आणि विशाळगड इथं जाऊन नुकसानग्रस्तांची विचारपूस करत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सकाळी कोल्हापूरहून रवाना झाले. दरम्यान ही मदत देण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना प्रशासनाचा विचित्र अनुभव आला. रविवारी तोडफोड करायला जाणाऱ्यांना रोखण्याचं कोणतंही नियोजन न केलेल्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं आज वातावरण निवळण्यासाठी जाणाऱ्या लोकांना अडवण्याची तत्परता दाखवत काय साध्य करण्याचा प्रयत्न केला हे समजत नव्हतं. बराच वेळ नेत्यांना रोखून धरल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर केवळ 15 जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली. खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी सुरू असताना नुकसानग्रस्तांना अश्रू अनावर झाले होते. आमच्यावर तलवारीनं वार करण्यात आले. आमचा काय दोष आहे? महिला, लहान मुलं आणि वृद्ध लोकांना मारहाण झाली. प्रापंचिक साहित्याची नासधूस केली. आम्हाला न्याय द्या अशा भावना नुकसानग्रस्तांनी व्यक्त केल्या. इसको अभी बहुत करते हैं, अभी इसको छोड़ेंगे भी नहीं, अभी इसका सब कुछ अभी करेंगे, लेकिन हमारी मस्जिद का क्या करके गए? ले देखो इधर आके, अभी तुम्हारे आँख से देखो, हमें झूठ बोलते रहेंगे तो ऊपर चढ़े हथौड़ी से सब तोड़ते, हमें औरत को आके कुछ नहीं कर सकते थे. तलवार आपको फोड़े क्या क्या लेके दगड़ घेतला नहीं, वरस को मारून टाकला नहीं. बच्चे लेके भागे जंगल में, उनके सब जाके देखो जाओ क्या करे ले आए हो. ये मस्जिद ये पूरा तोड़ दिए, अंदर का सब फोड़ दिए. आमची ही मशीद तोडायची काय गरज? आमची घराला तोडायची, आमची मेलेली माणसं कब्रस्तानात गेलेले, त्यांची तोडायची काय गरज? हे का तोडलं? ती मेलेली माणसं येणार होती काय होती तुम्हाला मारायला? काय केलं त्यांनी? तुम्ही करडताय आणि रडतोय आमची मस्जिद गेली. आमचा गाव गेला, आमची मस्जिद गेली, आमचा गाव गेला. आमच्या गावाला तोडे पडले, पहिले लोकांना आमच्या गाव राहिलं नाही, आमच्या गावातलं गाव राहिलं नाही. का सांगलं काही घराची आम्हाला काय वाटतं? आमच्या मशिदीचं एवढं हे झालंय सगळं. आम्ही जीव घेऊन रानात पळालेली जीवासाठी, आमची लहान लहान मुलं घेऊन आम्ही पळालेली. आम्ही आता काय करायचं? आणि आम्हाला संरक्षण पाहिजे. आम्हाला नुकसानग्रस्तांच्या व्यथा ऐकून खासदार शाहू महाराजांसह सर्वच पदाधिकारी व्यथित झाले. खासदार शाहू महाराजांनी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. महाराज, खरं तर अनेक महिलांनी आपल्यासमोर आक्रोश व्यक्त केला. मोठं नुकसान झालेलं आहे. या सर्वांचा महिलांचा आक्रोश जो तो या सर्व नुकसानीबाबत होता. यासाठी आता पुढे आता आपण कशा पद्धतीने सातवण केला, काय त्यांना तेच आता जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ आणि सगळे मिळून एकत्र बोलू तेव्हा त्यातनं मार्ग शोधून काढू आणि निश्चितच या सगळ्यांना काय त्याची नुकसान भरपाई होईल असा प्रयत्न करू. दरम्यान विशाळगडावरील ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. जे दंगलीमध्ये सामील होते त्यांची नावं कुठेही पुढे आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का अशी शंका उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. इथं बघितलं शाहू महाराज जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत, प्रचंड नुकसान लोकांचं झालं आहे. प्री प्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं, यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल, परंतु त्याच्यापेक्षा कोणी यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी. रविवारी हे झाले, त्याच्यावर अजून तिघांचे वक्तव्य आलेलं नाही. किमान हे घडलेलं आहे, हे चुकीचं घडलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावच नाही आहेत यामध्ये. त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती
खासदार साहेब आणि आम्ही त्यांना देऊ. खरं तर या संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या नसताना गावाचा तरी तोडफोड करण्यात आली. गावाचा महिला 1% सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही. याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या दरम्यान गजापूर गावच्या भेटीनंतर खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्यात येऊन पीडितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या ठिकाणी कॅम्प लावून त्यांना अन्न धान्य पुरवण्याची सूचना खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी येडगे यांना केली.